मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्माण्डाः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। कालच्या दिवसाक ओसंकीक देवाक भेट दिल्या आणि आईच्या दिवसाक हांगा लागीं आशिल्लो तसल्यार गणपती देवस्थानांत गणपती देवाला वयच्याची एक भेट घेवंक तसल्यार एक संदर्भ आयच्या दिवसाक मेळत आसा, किंतु हे पूर्व नियोजित आशिल्लें। आमी कालच्या दिवसाक थंय वचचें कारण कसन की म्हळ्यार नाजाल्यार कालच्या दिवसाक आमी हांगा गेले आशिल्ले, आयच्या दिवसाक आमी कोसंकी वचत आशिल्ले, किंतु कालच्या दिवसाक कोसंकी आनी आयच्या दिवसाक गणपती देवस्थाना येवचें कारण कसन की म्हळ्यार कालच्या दिवसाक श्रवणा नक्षत्र आशिल्लें। विष्णूक संबंध पाविल तसं नक्षत्र श्रवणा नक्षत्र। त्या निमित्तान काली विष्णू देवालय आम्ही नरसिंह देवालय दर्शनाक गेले। आयच्या दिवसाक चतुर्थी तशी आमगेर हांगा स्वामी कोण विनंती केला तो विनायक आणि आयच्या दिवसाक विनायक चतुर्थी। त्या हाजेन आजी चतुर्थी दिवसाक विनायक चतुर्थी म्हणून आशिल्ल्या निमित्तान गणपतीला देवस्थानाक आयच्या दिवसाक आमी अवकाश करून दिले। त्या निमित्तान हांगाचे जी भट कुटुंबीय अत्यंत भक्तीपूर्वक जावन इतलें वर्ष तुलेना तांणी देवाला हांगा पूजा अर्चा विनियोग आदी करून गेलो। हांगा तांणी सेव चलयत आसाची आनी आयच्या दिवसाक तांणी मस्त लोकांक हांगा आमंत्रण दिलें। गांवचे लोक किंतु ताणें प्रितीपूर्वक जावन गांवच्या लोकांक हे आमंत्रण दिवन स्वाम्याक स्वागत इत्यादी केले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची। विशेष जावन गणपती देवाला आराधना आमी मस्तपंत आमी करता। सकाळी प्रत्येक हे करताना पयलीं आमी गणपती देवाला आराधना करता। खंयचेय एक तुमी शुभ कर्म करचे पयले एक गणपतीला स्तोत्र की स्मरण करूनची आम्ही आरंभ करतात। भजन म्हणताना पहिलं गणपतीला एक भजन म्हणून तदनंतर बाकी भजन आरंभ करतात। खंयचीच एक जप करचे करता पहिले गणपतीला उदगास करून आम्ही आरंभ करतात। खंयची एक होम हवन इत्यादी करत असताना गणपती पूजकी इत्यादी करूनची आरंभ करते। अर्थात प्रत्येक कर्म आरंभ करता पहिले गणपती एक उपासन करून तदनंतर मुकाविल्या कार्याक आमी आरंभ करतात। कित्याक की म्हळ्यार एक रूढी जावन घेवन आयिल्लो आसा, एक म्हालगड्यान घाल गेले एक शिष्टाचार आसा ना हाजे पयल्या म्हालगड्यांनी एक आमकां क्रम दाखोवन दिल्लो आसा की खंयचेही कर्म करचे किंता पयले कसले एक विघ्न कसले तरी एक अडचण आशिल्ली आसल्यारी जर ते गणपतीला आराधना करून तुम्ही मुखार सरल्यारी ते सर्व ही विघ्न दूर जावन गेलो तुम्ही लेखील कार्यक्रम ना तुम्ही लेखील तसले शुभ कर्म बरे रीतीने घडता म्हणले एक उद्देशानं म्हालगड्यांनी प्रत्येक कर्म करताना गणपतीला एक उपासन करून वच काम म्हणून सांगितलं आसा। आता तुमकांय एक संशय येताले स्वाम्याला राम नाम जपान तू गणपतीला खंय आसा म्हणून। तुम्ही जर समकोन अवलोकन केलं म्हळ्यार आमगेले संकल्प जाल्या नंतर एक श्लोक येता विजयदम हरिम म्हणून घेऊन भटमाम थंय सांगता। त्या श्लोक कितें घाले की म्हळ्यार गणपतीचे स्मरण जावं का म्हणून। तदनंतर रामाले ध्यान श्लोक, तदनंतर हनुमंताले ध्यान श्लोक, तदनंतर जप आरंभ जाता। तुम्ही सांगचे डायरेक्ट रामाले आणि हनुमंताले ते मध्येच कसं नसा ते भटमाम सांगता ते तुम्ही सांगण्याची म्हळ्यार मस्त कडे तशी आम्ही पळयला आसा। सो ते आरंभाक कसं सांगता पळया थंय गणपतीला आराधना सांगितलं आसा। सो त्या गणपतीला उडगास करूनची आमगेले राम नाम जप आम्ही आरंभ केले आणि आतापर्यंत निर्विघ्न रीतीने गणपती देवान आमकां पार करून दिला म्हणून सांगचे थंय मस्त आमकां संतोष आसा। हे एक सामूहिक अभियान हांतू जन वट्ट करून जावपाची
एकल्या निमित्तानं इतलो गोड जप करचक खंडितही जायना. जर जन यानाची आमगेले जप जायना. कित्याक म्हळ्यार आता जन म्हळ्यार अशी एक लॅक काळ म्हळ्यार दिवसा 8,000 लोकांक तरी मेळू का. 8,000 लोकांक तरी आयल्यार मात्र आमगे दिवसा 1 कोटी जप जाता. म्हणजे दिवसा 8,000 ते 10,000 लोक दिवसाची. म्हणजे एकडे 25 लोक, एकडे 100 लोक, एकडे 200 लोक असले 120 सेंटर असा आमगे. मेन सेंटर 120, 119. तदनंतर ते केंद्राचे उपकेंद्रांनी असा. एकडे 2 असा, आणि इकडे 7 असा, आणि इकडे 5 असा, आणि इकडे 1 असा. सो अशी उठूची हे केलं म्हळ्यार लागी एक 200 कडे राम नाम जप जाता. थंय तुम्ही खाली एक 50 लोक म्हळ्यार खाली 50 लोक जाल्यार बाकीची 10,000 लोक जाले. सो तशी एक जप केंद्रांत उठ्ठ लोकांक मेळ घेन हे केलं हजाराची 8,000 10,000 लोक वट्ट जावन राम नाम जप करता आशिल्ले निमित्तानं आमगे राम नाम जप दिवसा 1 कोटी जावं काम का. 550 दिवसा 550 कोटी जावं का म्हळ्यार एक दिवसा 1 कोटी जावू का. हा कडेरी 90-95 जाल्यार काय तशी हे जायना. बट आरंभ करताना मस्त मागशी आशिल्ले आमी. मस्त मागशी म्हळ्यार एकदा दिसले हे कशी करचे कितें हे कशी आसकी म्हळ्यार राम नाम जपाचे जर कमी जाल्यार अस पळया वापस हाडचे म्हळ्यार भारी कष्ट. दिवसाक 1 कोटी जावं का. 1 कोटी तरी जावं का. एक्स्ट्रा जावं का म्हळ्यार कितले जाता एक्स्ट्रा 10 लाख की 20 लाख. जर जाल्ले ना -50 लाख तरी जायत वता. जर एक 7 कोटी मायनस 1 महिन्या भितर अशी चल म्हळ्यार डायरेक्ट केल्या 12 कोटी मायनस येऊन पावता. किंतु 1 महिन्या भितर 12 कोटी प्लस जायना. 1 महिन्या भितर 12 कोटी प्लस जायना. बट 1 महिन्या भितरी -12 कोटी जाता. सो स्टार्टिंगाक आम्ही आरंभ करताना 1 महिन्याक 30 कोटी जावक आशिल्ले. 1 महिन्याक 30 कोटी जावक आशिल्ले. तेन्ना आम्ही स्टार्टिंग करता अभियान केले. इकडे कर्नाटकात एक अभियान केले. अशी अभियान करत आम्ही बेंगलोराक म्हळ्यार आम्ही चातुर्मासा भायर सरताना त्या दिवसाक समज आमगे मॅच जाले म्हळ्यार 45 दिवसाक 45 कोटी जावका. आमगे 45 दिवसाक 18 कोटी आशिल्ले. किंतु आम्ही चातुर्मासा भायर सरताना लागी 80 की 90 दिवस जाले. तेन्ना 90 दिवसाक लागी 90 कोटी की त्या लेवलाक येऊन गेन पावले. हाका कारण कसं की म्हळ्यार उठू लोक हंतू आयले अभियानांत सहभाग जाले. तदनंतर एक वाराक 12 कोटी वैके जाले. 1 वाराक 7 कोटी जावका. कडेन अशें जालें की म्हळ्यार 1 वार 1 महिना सतत जावन 1 वाराक 9 कोटी, 1 वाराक 10 कोटी, आणि 1 वाराक 11, आणि 1 वाराक 12 इतलो पर्यंत आमगेले राम नाम जपाचे एक प्रचार जालो. आणि हाका कसं की म्हळ्यार पयलीं विघ्न आशिल्ले. की तू कशी हे उठूची देवाल हे करत गेले. गणपती स्मरण जालें, रामाल स्मरण जालें, हनुमंताल स्मरण जालें, राम नाम जप जालें. तशीच आमगेले राम नाम जप संख्य वैकेची वाढत गेले. विघ्न उतर दूर जाले. आणि आत्ता अशी आयली की म्हळ्यार आता दिवसाकिंता आता कितले दिवस जाले ताचे किंता एक 15 ते 20 कोटी चढ आसा. पहिले मायनस आशिल्ले 15 कोटी मायनस आशिल्ले. 15 ते 20 कोटी प्लस आर आसाची मायनस आर ना. म्हळ्यार आता खंय तरी थोडे तरी कमी जाले. आता थोडे कमी जाता आसा. कमी जावचे कारण लग्न नाजाल्यार बाकीचे शुभ शोभनादी कार्यक्रम इत्यादी आशिल्ले निमित्तानं आता वाराक लागी 7.5 कोटी पर्यंत जाता आसा. 1 वाराक 7 कोटी जावका. 50 लाख शॉर्ट जाता आसा. किंतु खंयची अन्य कडे चढ जाता आसा. सो कशी मॅनेज जाता आसा. किंतु पयला आरंभ केलतना आणि आता पळयताना देवान कशी एक पार करून घेवन दिले. तशीच त्या निमित्तानं विघ्न करता विघ्न हरता. गणपती विघ्न करचे काही जाता, विघ्न काढचे काही जाता. दोन्ही आसा. तुम्ही उपासन केल्यारी विघ्न हरता, उपासन करना जाल्यारी विघ्न करता. त्या निमित्तानं तुम्ही भजन तुमची तुम्ही हे करचे जाता.
ಆದಿಯಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಪಾದ ಪೂಜಿಸಿದ ಧರ್ಮರಾಯ ಸಾಧಿಸಿದ ರಾಜ್ಯವ ಗಣನಾಥ म्हणून येतात. तशी मुखार गेलताना ಹಿಂದೆ ರಾವಣನು ಮದದಿಂದ ಪೂಜಿಸದೆ. पण दोन्ही क्षत्रिय, त्या साइड धर्मराय वैगे क्षत्रिय, ह्या साइड रावण तो ब्राह्मण, किंतु ताणे युद्धनी ताणे केल्लसा. किंतु रावणाक मद आयलाय, हांव कित्याक गणपतीला न्ही पूज करता हे ते इत्यादी हांव अशी तशी म्हणून ताणे रावणाक पूजन, रावणानं गणपती पूजन केलं. त्यातून त्या भजनेन तू सांगताना मदದಿಂದ पूजिसद, अहंकारानं ताण गणपती पूजन केलं. कसं झालं ताका युद्धांत ताका पराजय आला, विघ्न येता गेले आणि तो पराजित जाऊन गेलो. ह्या साइड धर्मराय कृष्ण स्वतः तागेले असल्यार वैकेची आमगे शिष्टाचार आमी एक सोडचे जायना म्हणून एक दाखवून दिले. खंयचे एक हे असल्यार वैकेची त्या एक देवाक त्यात एक गौरव असा. हा तारतम्यान तू कसं नाही तरी एक व्यत्यास उरताले, किंतु कितलेही तारतम्य असल्यार वैकेची देवाला उपासन मात्र सोडची नाही म्हणून गेलो. कृष्णान वैकेची त्या एक रीतीन दाखवून दिले. धर्मरायानं कृष्ण येत राहताना ना म्हाका एकलो कृष्णच न्ही हांव आनी बाकी खंयचे देवाक हे करना ना, तशी न्ही. आमगेले वैष्णव पद्धतीन वैके तशी आसा. आमगेल्यान तू विष्णू सर्वोत्तम जावन असल्यार वैकेची आमगेल्यान तू तारतम्य रीतीन त्या देवाक पूजन करचे एक व्यवस्था दवरिले आसा. आता पळया, स्वामी प्रतिनित्य रामदेव वीर विठ्ठलाल पूजन करत असल्यार वैकेची त्या संदर्भारी नागपंचमी येता तेन्ना आमी नागांतरयामी संकर्षण देवाला स्मरण करून गेलो, ताचे मृण्मय प्रतिम करून गेलो, ताचे आराधना करताची. सो नागाल वैकेची उपासन करचे आमकां सांगिल्लें आसा. गणपती पूजा आमगेल्या मठ परंपरेन 5 दिवस गणपतीला पूज करचेक शिष्टाचार दवरून घेतलेला आसा. थंय वैकेची गणपतीला आमी आराधना करताची. गणपती म्हळ्यार गणपती अंतर्गत थंय आमी देवाल्याची विश्वंभर देवालयात आमी चिंतन करताची. सो कशी गेल्यार वैकेची नागाला आराधन की गणपतीला आराधन की ह्या वैकेची संन्यास्यांक आमकाहीची माधव परंपरे थंय सांगिल्लें आसा. आता थंय धर्मरायाक कृष्ण असल्यार वैकेची गणपती स्मरण केल्या म्हणून गेलो त्या भजनेन तुजी आमकां मेळून आसा. आदिಯಲ್ಲಿ ನಿನ್ನ पाद धर्मरायान कसं केलं मग स्टार्टिंगाकची गणपतीला आराधन करून युद्धाक तो आरंभ केलो. साधिसिद राज्यव गणनाथा, ताक उठू राज्य कीर्ती संपत्ती उठूची ताका धर्मरायाक प्राप्त जाल्या म्हणून सांगितलं. तशी प्रति एक खंयचेही कार्य करत असताना गणपतीला उडगास करून मुखार वचे एक शिष्ट संप्रदाय दाखयला आसा. तारतम्य रीतीनच दाखयला आसा. पहिले तुम्ही वैका तशी करतात. पहिले गणपतीला की ना ताच्या पहिले गुरुल स्मरण की, तदनंतर गणपतीला की, तदनंतर एक 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 तारतम्य जाऊन गेले. एक एक देवाला आराधन करून कडे विष्णू लुटू भजन म्हणजे तुम्ही आरंभ करताय. सो गणपतीला मुख्य कसन की म्हणारी आरंभाक तागेले स्मरण करून मुखार गेल्यारी विघ्न एक परिहार करता म्हणून एक दाखवून दिला आसा. दुसरं कसन की म्हणारी आम्ही केन्नाय सांगत उरताची की आम्ही अतिथी जावन घेवन आयल्याची ह्या जगतांत. शाश्वत काय नाही. आता अतिथी तुमच्या घरा कोणे तरी एकले येता बा, कितले दिवसाक येतालो? 2 दिवस, 4 दिवस, मॅक्सिमम 5 दिवस. कसं नाही केल्यार वेगे 15 दिवस बा. आता आम्ही गॅसोपाक आयल्याची, गॅसोपाक उठू लोकांक आयल्याची कितले दिवस. स्वामान वापस भायर सरपर्यंत उरतात. स्वामान गेल्यानंतर तुम्ही उरतावे ना, वापस तुमगेल्या गावांक तुमगेल्या खंय तुमगेले उद्योग आसा थंय वतात. आता कसं जावन आयले तुमगेले मूल काम केलो लोकांक तांगेले संबंधीक आसा त्या संबंधिका घरात आणि अतिथी जावन घेवन आयले आसात. केलो लोकांक मूल काम आसा तांगेले घर आसात, तांगेले घर आसा तांणीची यजमान तांणी अतिथी आता न्ही कोणे विंगड अतिथी. किंतु कारण सांगचे कसन की म्हळ्यारी आमगे जीवन वैके तशीची. आमकां वैके देवान जन्म दिवन गेलो ह्या भूलोकाचेर पेटोवन दिले. कितले दिवस एक समय दिले. एक लोकांक एक लाख 50 वर्ष, 1,60 वर्ष, आणि 1,70 आणि 1,80 केलो लोकांक 100 वर्ष वैकेची देवान आयुष्य दिल्लें आसा.
सो हे भूलोकाचेरी मॅक्झिमम 100 वर्ष की ना मॅक्झिमम 120 वर्ष पर्यंत आम्ही हांग वास करेत. तदनंतर वापस आम्ही वचता शाश्वत जाऊन गेलो आम्ही हांगा उरच्याक जाय. सो गणपती त्याची एक संकेत आमका वेळोवेळी दिता उरता. केन्ना गणपती परबेक कोणकी एकल्यान विचारले गणपती का अरे तू येतान वैके संतोषार येता वत्तान वैके संतोषार वत्ता कसं नाजे तुका कसं नाही ह्या दिसना वे कसं नाही कितें तेन्ना तो सांगता पळय जीवनांत आमकांय गोत आसा आम्ही एक दिवस मरण मेळते तशीच देवाकय गोत आसा कोण आपूण व्हरतास पळय. गणपती सांगता म्हाका कोण आपूण व्हरतास पळय चतुर्थी दिवसाक म्हाका गोत आसा की 10 दिवसानंतर ना 11 दिवसानंतर ह्याची लोक म्हाका बुडयताले म्हणून म्हाका गोत आसा. ह्याची लोकांनी म्हाका उबार मारले पळय त्याची लोक फाल्याक म्हाका 10 दिवसानंतर वापस म्हाका बुडयताची म्हणून म्हाका पहिले अंदाज आसा. त्यातून हांव येतान वैके संतोषार येता वत्तान वैके हांव संतोषार वता. कित्याक म्हाका गोत आसा की हांव हांगा शाश्वत नाही. हांव थोडे दिवसा कितें हांगा आयला तांगे लुटू पूज घेता तांकां लुटू लोकांक अनुग्रह करता वापस तांणी बुडयतात हांव वता. तशी जी आमकां वैके गणपती त्याची दाखवून दिता आसा आमी हांगा शाश्वत नाही. आमी आयल्याची आमी आयल तर हांगा कसं आमगेले कर्म करता त्या तितलें कर्म करताची वापस एक दिवस आमी वताची. किंतु आमगेला कशी की जाता की म्हळ्यार एक्चुअली कशी आसा येताना आमी रडताची किंतु वताना आमी रणाशी उरका आमी हसत वचका दुसऱ्यान रडका म्हळ्यार असल व्यक्ती आज आमगेर मध्य ना म्हणगे न्हू तागेले दोळ्यांत अश्रू येवका. अशी नाही की ताणें रडका अशी म्हणून आमी सांगचे न्ही. तुगेल कर्मा निमित्तान तू केलें तसले काम पळोवन असल एक व्यक्ती गेल्ले रे मारे आजी म्हणून उठ लोकांक मनांत एक दुःख उरता. अशी नाही की कोणे हे करते बट आमगेल मनांत तू संतोष उरका. हा आज मागेल प्रयाण आरंभ जाल्यार हांव मुखार सरता बट तो रडत उरता. एक्चुअली कसं जाता की म्हळ्यार येतान वैके रडता आसाचे आमी वत्तान वैके रडता आसाचे आमी कित्याक की म्हळ्यार सोडचें मन ना आमकां हे जग सोडून गेले वच्चे आमकां मन ना. हा केलो लोकांक स्वामीले वैके प्रार्थना करता आनी जीवनाक हे 80 वर्ष जाले चंपूचे जायना पाया घंटी दुखी खंय वचका म्हळ्यार जायना कशें खाव्या म्हळ्यार जायना असल तरेचे जीवन कोणाकय नाका. उठ लोकांक धांवपळ करका हांग वचका थंय वचका बरे बरे खाण रुची हे ते खावका म्हणून दिसता बट हे केन्ना 60 70 80 वर्ष जाता तेन्ना असल एक संदर्भ येता खावच्याक जायना हे जायना. मस्तीतले आसा आमगेल्या मठांत एकलो आशिल्लो व्यंकटेश अंबळी कोत्तूर ताका दांत ना तर चाकुले खावचे मात्र तागे आश गेल ना चाकुले खावचे म्हण आश गेल ना. इतले हे आशिल्ले की म्हळ्यार चाकुली म्हळ्यार स्वाम्याच्यानी कोणे तरी तेल्या खाण हे तेणी हाण दिताची स्वाम्या खंय तरी सकल कोणे तरी मठा कोणे तरी येता कोणाक तरी स्टाफा सांगून अरे चाकूल दी रे थोडे चाकूल गेलता कडे ताणें गेले नंतर कसं एक चाकूल उरले री त्या चाकूलेन कसं कचकी म्हळ्यार एक ताणें हुन च्या हाणगेन बुडोवचे मो जाव का म्हणून जर त्या ना जाल्यार एक प्याल घेवन गेलो त्या समची म्हळ्यार पीठ कोर गेलो त्या खावचे चाकूली मात्र खावचे मात्र आशी मात्र गेल ना. सो असल तरेचे एक 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 पूर्वाश्रम आसतना उठून पळयले म्हळ्यार अशी एक एक जीवनांत तूं करका हे करका ते करका म्हणून दिसता बट केलो पंता शरीर तुमकां साथ दिना एक एक पंता तुमगेले तसल कसण्याची अवकाश उरना. सो असल मस्तीतले जिवनांत जाता तेतून गणपती सांगता पण येतान वैका हांव संतोषार येता वत्तान वैका हांव संतोषार वता कित्याक की म्हळ्यार म्हाका गोतू आसा तुम्ही हाडटाची वापस तुम्ही बुडयताची हे म्हाका गोत आसा. तशी तुम्ही वैकेची आलोचन करका. आमी थोडे दिवसा कितें आयले थोडे दिवस जाले नंतर आनी वापस आमी हे शरीर त्याग करून आमी वापस वचका म्हणल्यार हे एक निज सत्य आमगे जिवनांत उरलें म्हळ्यार मनुष्य येतान वैके संतोषार येता तशी वापस शरीर त्याग करून वत्तान वैकेची तो संतोषारी वचपाक ताका अवकाश मेळटा. हे कोण संदेश दिता होची गणपती आपल्याला गणपती चतुर्थी टायमार भाद्रपदा कसन येता तागेले त्या हंतूची तुमकां पळोवचेक मेळटा. आनी तो आयच्या दिवसाक हांगाचे आडळीत मंडळी तशीच हांगाचे अर्चक वर्ग
तशीच हांगाचे जन आणि अत्यंत प्रीतीपूर्वक जावन स्वाम्याक हृदपूर्वक जावन मठा गौरवाप्रमाणे स्वागत इत्यादी बद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडवो। हांगाचे अर्चक वृंद प्रतिनित्य गणपतीला पूजा अर्चा विनियोग आदी करत असाची सांगेल निमित्तानं अनेकची बरे रीतीने कार्यक्रम जाऊ तशी जावो। आता लागी लागी एक 10 वर्षाक कसकस की एक बरे बरे जल दिसून आले। 2004 देव आयलो, 14 रुपया कवच आयले, 2025 स्वाम्याला आगमन झाले। आता 2034 कसं नेता मला एक प्रतीक्षा भटमामाला एक मनांत उरताले अंतू आईच दिवसाक पुनः स्वागत केल्याबद्दल आम्ही संतोष व्यक्त करताची देव सगळ्यांक बर घडवो। तुमच्या घरांतू तुम्ही करत असलेल्या उद्योग व्यवसायांतू ह्या देवस्थानाच्या प्रांगणांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाचं मी मंगल करीताची। श्री कृष्ण अर्पण।